सर्वांना जय भीम, जय शिवराय। मी विजय वानखडे, बुलढाणा जिल्हा अध्यक्ष, ऑल इंडिया पॅन्थर सेना। दिनांक 31 च्या मध्यरात्री या विदर्भामध्ये, या महाराष्ट्रामध्ये या अतिवृष्टीमुळे आणि महापुराच्या थैमानामुळे अक्षरशः जळगाव, जामोद आणि संग्रामपूर या दोन तालुक्यामध्ये अक्षरशः शेतकरी, भूमी शेतमजूर या ठिकाणी उद्ध्वस्त झालेला आहे। मी या लाईव्हच्या माध्यमातून संपूर्ण रुदाना असेल, वकाना असेल, या दोन्ही गावाच्या लाईव्हच्या माध्यमातून या ठिकाणी सर्वे केला आणि डोर टू डोर या ठिकाणी सर्वे केला। या दोन गावामध्ये अतिशय नुकसान या ठिकाणी झालेलं आहे। जळगाव, जामोद मध्ये या ठिकाणी अतिशय दयनीय अवस्था या पुराच्या पाण्यामुळे आणि अतिवृष्टीमुळे या ठिकाणी झाली। त्यामध्ये संग्रामपूर मध्ये सुद्धा कवठर सर्कल मध्ये 236 मिलीमीटरची नोंद या कवठर सर्कल मध्ये या ठिकाणी झालेली आहे। आणि म्हणून मी लाईव्हच्या माध्यमातून डोर टू डोर या ठिकाणी सर्वे केला। प्रत्येक घरापर्यंत या ठिकाणी जाऊन प्रत्येक घराचं दुग्न या ठिकाणी समजून घेतलं। त्या सर्व कुटुंबाचं सांत्वन या ठिकाणी केलं। आपलं घरामधील जे काही मटेरियल आहे, अन्नधान्य असेल, कडधान्य असेल, ज्वारी असेल, गहू असेल, आपले जनावर असतील, हे सगळं या लोकांनी या ठिकाणी गमावलेलं आहे। आणि म्हणून आज या लोकांवरती, आज या नागरिकांवरती अतिशय उपासमारीची वेळ या ठिकाणी आलेली आहे। आणि म्हणून मी या जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी साहेबांना या ठिकाणी आवाहन करतो, या मतदारसंघाचे आमदार सन्माननीय संजय भाऊ कुटे यांना सुद्धा आवाहन करतो, मग तहसीलदार असेल, व्हिडिओ असेल, पटवारी असेल, सरपंच आणि ग्रामसेवक असेल, या सर्वांना या ठिकाणी मी आवाहन करतो की तातडीची बैठक लावून डोर टू डोर शेतकऱ्याच्या बांधावरती जाऊन या ठिकाणी त्या शेतकऱ्यांना त्या शेताचे आणि घराचे पंचनामे करून त्या लोकांना, त्या नागरिकांना तातडीची मदत या ठिकाणी दिली पाहिजे। आज 31 तारखेपासून या ठिकाणी पाऊस झालेला आहे, परंतु आजपर्यंत या ठिकाणी तहसीलदार गावखेड्यामध्ये या ठिकाणी पोहोचलेला नाही। पटवाऱ्यांना या ठिकाणी सर्वे करण्यासाठी पाठवलेला आहे। माझी विनंती राहील की तहसीलदार साहेबांनी सुद्धा प्रत्येक शेतकऱ्याच्या बांधावरती आणि गावखेड्याच्या घरापर्यंत त्या ठिकाणी पोहोचलं पाहिजे। हे जे काही निसर्गाचा आघात या लोकांवरती या ठिकाणी आलेला आहे, सरकारने सुद्धा तातडीची बैठक लावून सरकारने सुद्धा मदत या ठिकाणी 2-4 दिवसामध्ये या लोकांना मदत जाहीर या ठिकाणी झाली पाहिजे। प्रत्येक कुटुंबाला 1 लाख रुपयाची मदत या ठिकाणी दिली गेली पाहिजे, अशी मागणी ऑल इंडिया पॅन्थर सेनेच्या माध्यमातून या ठिकाणी करतो। ज्या शेतीचं नुकसान या ठिकाणी झालेलं असेल, ज्या घराचं नुकसान या ठिकाणी झालेलं असेल, शेतीचं नुकसान झालेलं असेल तर त्या शेतकऱ्याला 2 लाख रुपयाची मदत या ठिकाणी मिळाली पाहिजे। आणि ज्या घराचं नुकसान झालेलं असेल, त्या घरामध्ये कडधान्य नसेल, ज्या घराचं आपलं जनावर असेल, आपल्या घरातलं सामान असेल, या सगळ्या सामानाची 1 लाख रुपयाची मदत या ठिकाणी मिळाली पाहिजे। आणि दुसरं आवाहन सुद्धा या ठिकाणी करतो की जे घर या ठिकाणी उद्ध्वस्त झालेले आहेत, ते घर सुद्धा नवीन घरकुलमध्ये त्यांचं नाव तातडीने कसं आणता येईल, हा सुद्धा योजना या सरकारने, या सन्माननीय तहसीलदार साहेबांनी या ठिकाणी आखली पाहिजे। ज्या घरांचं नुकसान झालेलं आहे, जे घर या ठिकाणी उद्ध्वस्त झाले आहे, त्या लोकांना तातडीने रमाई घरकुल असेल, इंदिरा आवास असेल, पंतप्रधान असेल, या कुठल्याही योजनेमध्ये बसून त्यांना तातडीची मदत, तातडीचं घरकुल या लोकांना दिलं पाहिजे, असं सुद्धा ऑल इंडिया पॅन्थर सेनेच्या माध्यमातून या ठिकाणी करतो। आणि जर का हे मदत देत असताना, जर का या मदतीमध्ये दुजाभाव जर करण्याचा प्रयत्न जर कोणी या ठिकाणी केला, तर याद राखा, गाठ पॅन्थरची आहे। आणि म्हणून डोर टू डोर सर्वे करून सत्य परिस्थितीचा अंदाज या ठिकाणी ओळखून, सत्य परिस्थिती ओळखून या लोकांना, ज्या लोकांचं खऱ्या अर्थानं नुकसान झालेलं आहे, त्या लोकांनाच या ठिकाणी मदत मिळाली पाहिजे, असं सुद्धा आवाहन या व्हिडिओच्या माध्यमातून या ठिकाणी करतो। आणि जर का मदत 4 दिवसामध्ये या उद्ध्वस्त झालेल्या शेतकऱ्याला आणि उद्ध्वस्त झालेल्या कुटुंबाला, घरांचं उद्ध्वस्त झालेल्या कुटुंबाला जर मदत मिळाली नाही, तर याद राखा, तीव्र स्वरूपाचं आंदोलन सुद्धा छेडल्याशिवाय राहणार नाही, अशा प्रकारचा इशारा या व्हिडिओच्या माध्यमातून देतो। आज खऱ्या अर्थानं या विदर्भामध्ये अनेक ठिकाणी या ठिकाणी नुकसान झालेलं आहे, परंतु गावखेड्यामध्ये अजून तहसीलदार पोहोचलेला नाही, जिल्हा अधिकारी सुद्धा या ठिकाणी पोहोचलेला नाही।
तात्काळ एक समिती तयार करून या लोकांना तातडीची मदत या ठिकाणी मिळाली पाहिजे असं सुद्धा आवाहन या माध्यमातून या ठिकाणी करतो. सरकारचं धोरण आहे अन्न वस्त्र आणि निवारा हे सरकारचं मूलभूत प्रश्न आहेत, नागरिकांचे मूलभूत प्रश्न आहेत. परंतु या अतिवृष्टीमुळे हे शेतकरी असेल, भूमी शेतमजूर असेल, हे उद्ध्वस्त झालेले आहेत. परंतु आतापर्यंत तातडीची मदत या सरकारने कुठलीही मदत आतापर्यंत दिलेली नाही. आणि म्हणून मी या सरकारला, या संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांना, मग जिल्हाधिकारी असेल, SDO साहेब असेल, तहसीलदार असेल, सरपंच असेल, सर्व अधिकाऱ्यांना या ठिकाणी आवाहन करतो की तातडीची बैठक लावून या लोकांना तातडीची मदत या ठिकाणी मिळाली पाहिजे. आणि प्रत्येकाला, शेतकरी असेल तर 2 लाख रुपये आणि गावखेड्यातला एखादा माणूस असेल, उद्ध्वस्त झालेला एखादा कुटुंब असेल तर त्याला 1 लाख रुपयाची मदत तातडीची मिळाली पाहिजे असं या व्हिडिओच्या माध्यमातून या ठिकाणी आवाहन करतो आणि थांबतो. जय भीम, जय शिवराय.